सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। तो ये जेके असांखे चॉइस जेका वो हितां ई मिलियो, असांखे चङा ई प्रोफाइल्स मोकिलियो जंहिंमां असां चॉइस करे सघियासीं ऐं थोरी ई समय में असांजी बेबीअ जी माना मंगणी थी। उहो रिश्तो.com जे करे ई थियो, न त असां एतिरो जल्दी न करे सघे। रिश्तो.com सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन पर। उल्हासनगर महानगरपालिका अशा 2 महानगरपालिकेच्या संदर्भातील असणाऱ्या काही विषयांच्या संदर्भात प्रलंबित आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही ऐतिहासिक निर्णय की जे महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते असे निर्णय हे घेण्यात आले। त्यामध्ये 27 गावांमध्ये असणाऱ्या अनेक विषयांवरती चर्चा झाली आणि त्या 27 गावांमधील असणारा जो पूर्वीपासून आपल्याला सर्वांना माहीत आहे की 27 गावं कधी महानगरपालिकेत होती, कधी महानगरपालिकेत नाहीत, या सगळा जो शासनाच्या माध्यमातून वारंवार घेतले गेलेल्या निर्णयामुळे त्या ठिकाणचा असणारा भूमिपुत्र जो आहे तो फार त्रस्त होता। आणि मग त्यावेळेला काही जेव्हा शासनाकडून काही वेळेला असे निर्णय घेतले जातात त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये टॅक्सेशनमध्ये माफी केलेली जे करण्याच्या संदर्भातला निर्णय असतो आणि त्यामुळे टॅक्स भरावा की न भरावा या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेला टॅक्स जो आहे तो प्रलंबित राहिला आणि मग या वाढलेला जो टॅक्स आहे तो टॅक्स एवढ्या मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये शास्ती लावण्याचं काम हे महानगरपालिकेकडून झालं। त्यामुळे अभय योजनेचा त्या महानगरपालिकेमधील असणाऱ्या तिथल्या भूमिपुत्रांना तसा फायदा होत नव्हता आणि म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज एक निर्णय घेतला की 2015 ते 17च्या दरम्यान जे अंतिम बिलं ती त्यांच्याकडे ज्या पद्धतीने ज्या रेटनी त्यांच्याकडे आली होती तोच दर, तीच पत्रिका, त्याच पद्धतीने त्याचं टॅक्सेशन आकारण्यात यावं अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना आणि त्या भागातील 27 गावातील असणाऱ्या नागरिकांना एक कॉमन असणारा जो टॅक्सेशन त्यावेळेला जे आकारलं गेलं पाहिजे होतं त्या पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे एक चांगल्या पद्धतीने तिथे टॅक्सेशनची आकारणी त्यांना आवश्यक असणाऱ्या पद्धतीने होईल आणि मग त्यामुळे जे महानगरपालिकेला जो टॅक्स भरला जात नव्हता त्यामुळे महानगरपालिकेला सुद्धा टॅक्सेशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळेल। या भागांमध्ये आज ऐतिहासिक दुसरा असा निर्णय घेतला गेला की कारण त्यावेळेला घेतली गेलेली जी शास्ती आणि ह्या मोठ्या प्रमाणात घेतली गेली होती आणि जवळजवळ 40,000पेक्षा जास्त मंडळींना किंवा टॅक्स पेयर्स लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये आलेली जी बिलं आहेत आणि जप्तीच्या नोटिसेस काढल्या होत्या त्याला तात्काळ त्याला सगळ्याला स्टे देण्याचं काम हे करण्यात आलं। पलावा आणि तिथल्या असणारी जी सिटीज आहेत त्या सिटीजमध्ये इंटिग्रेटेड सिटी म्हणून त्यांना जे टॅक्सेशनमध्ये 66% जी सूट दिली पाहिजे होती ती जी बिलं आहेत ती बिलांचे इनव्हॉइस हे बरोबर झाले नाहीत त्यामुळे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्याची आकारणी करण्याच्या संदर्भातले निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले। त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन महापालिकेचे शासन आपल्या दारी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जातील त्यांना त्याचे इनव्हॉइस देतील, तिथलं बिल किती येणार आहे, टॅक्सेशन कशा पद्धतीने आकारलं गेलं आहे त्याची सर्वाची माहिती देतील आणि मग त्या ठिकाणचं सुद्धा आकारणी ही येणाऱ्या काळामध्ये केली जाईल। त्यामुळे हा जो ऐतिहासिक निर्णय आहे त्या निर्णयामुळे 27 गावांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या संपूर्ण भागांमध्ये झालेलं आहे। त्याच व्यतिरिक्त उल्हासनगरमध्ये आपल्याला माहित आहे की तिथल्या असणारी अनधिकृत इमारती आणि ह्या संदर्भातला जो 2006च्या दरम्यान निघालेला जो त्यावेळच्या कायद्याच्या माध्यमातून तिथे ज्या पद्धतीने सूट दिली होती परंतु त्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करणं हे अपेक्षित होतं। बऱ्याच वेळा मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भातल्या बैठका घेतल्या, तिकडच्या असणाऱ्या सर्व मंडळींना एकत्र घेतलं, त्यांच्या असणाऱ्या अडचणी जाणून घेऊन तिथे नक्की कशा पद्धतीने टॅक्सेशन केलं पाहिजे त्या संदर्भातला सुद्धा निर्णय हा आज घेण्याच्या संदर्भातले निर्देश हे शासनाच्या माध्यमातून घेतले जातील असंही सांगितलं गेलं आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्या संदर्भातला निर्णय हा लवकरात लवकर हा करण्याच्या संदर्भातला शासनाने ठरवलेला आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण
महानगर पूर्वीच्या असणाऱ्या इमारती किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये ज्या पद्धतीचे असणारे नियम आणि नियमांमध्ये शिथिलता आणणं अत्यंत गरजेचं होतं. ती इथले असणारे महानगरपालिके क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व आर्किटेक्ट की ते MMR रिजनमध्ये एक वेगळा नियम आहे आणि इथे एक वेगळा नियम आहे. इथे असणारा जो प्लान्स आहेत किंवा प्लान्स आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने आकारणी करणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीची आकारणी करण्याच्या संदर्भातला MMR रिजनमध्ये ज्या पद्धतीने रिडेव्हलपमेंटच्या असणाऱ्या प्लॉटसाठी आकारणी केली जाते किंवा ज्या पद्धतीने त्याला FSI जो वाढून मिळतो त्याच पद्धतीचा FSI वाढून देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मुख्यमंत्री साहेबांनी केला आहे. त्यामुळे असे काही निर्णय जे आहेत की निर्णय अत्यंत महत्वाचे असणारे जे निर्णय होते ते निर्णय शासनाच्या माध्यमातून घेतले गेले आहेत. काही निर्णय हे जे घेतले ते निर्णयामुळे या महानगरपालिकांमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. उर्वरित काही माहिती जी आहे ती आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आपल्याला देतील. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 27 गावं असतील, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, 14 गावं असतील आणि त्याचबरोबर उल्हासनगर महापालिका या सगळ्यांच्या निगडीत विविध विषयांवरती जी आहे ती चर्चा या ठिकाणी झाली. सर्वप्रथम मी 14 गावांवरती येतो की 14 गावांमध्ये राहणाऱ्या सगळ्या जे भूमिपुत्र आहेत, सगळे जे गावकरी आहेत, रहिवासी आहेत, त्यांची मागणी होती की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे आहे हे 14 गावांचा समाविष्ट त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. आज तसा निर्णय जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला. त्याचा GR देखील, नोटिफिकेशन देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि 14 गावांना जे आहे हे नवी मुंबईमध्ये समाविष्ट करून जे आहे सरकारने त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी होणारी डेव्हलपमेंट जी आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जशा प्रकारची होते तशा प्रकारची डेव्हलपमेंट जी आहे ती त्या ठिकाणी 14 गावांमध्ये होईल. दुसरा विषय जो आहे तो 27 गावांचा टॅक्सेशनचा विषय होता की 27 गावांमध्ये जे आहे ते 2017 नंतर टॅक्स जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता. त्याच्यामुळे जे आहे हे गावकरी आणि भूमिपुत्र जे त्या ठिकाणी टॅक्स जे आहे ते त्या ठिकाणी भरत नव्हते. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की तो टॅक्स मुळात खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आकारला जात होता, त्याच्यामुळे तो टॅक्स जो आहे तो त्या ठिकाणी भरला जात नव्हता आणि त्याचबरोबर जे आहे तो टॅक्स न भरल्यामुळे आजपर्यंत जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला उत्पन्न देखील त्या ठिकाणी मिळत नव्हतं. पण आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला की जी टॅक्स 2017 मध्ये ज्या प्रकारे टॅक्स आहे ते आकारणी त्या ठिकाणी होत होती त्याच प्रकारात जे आहे तसाच टॅक्स जो आहे तो आत्ताही देखील त्या ठिकाणी आकारला जावा असाही निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झाला. परत 27 गावांमधलं जे अनधिकृत बांधकामं आहेत, जी बांधकामं बांधून झालेली आहेत त्या ठिकाणी, अशा बांधकामांबद्दल देखील या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यांना देखील कशा प्रकारे प्रोटेक्शन दिलं जाईल, लोकांना त्या ठिकाणी सवलत दिली जाईल त्याच्यावरती देखील चर्चा त्या ठिकाणी झाली. त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेचा खूप वर्षापासूनचा प्रलंबित विषय हा रेग्युलरायझेशनचा होता. त्या ठिकाणी जे आहे हे रेग्युलराइज इमारती होत नव्हत्या, कारण की ह्या इमारती ज्या आहेत हे जसं आपण जर भौगोलिक क्षेत्र जर उल्हासनगरचं पाहिलं की 13 स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे क्षेत्र जे आहे हा उल्हासनगरचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गरजेपोटी घरं जी आहे ती त्या ठिकाणी बांधली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी जे आहे ते त्या ठिकाणी इमारती बांधल्या आणि त्याचा आपण जर पाहत असाल की वारंवार जे ह्या बिल्डिंगा जीर्ण झाल्यात, जुन्या झाल्यात, त्याच्यामुळे त्या बिल्डिंगा देखील त्या ठिकाणी कोसळत होत्या. अशा स्थितीमध्ये ते जे त्या इमारतींमध्ये राहणारे रहिवासी आहेत त्या ठिकाणी कुठलीच पॉलिसी जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते बसत नव्हते. आज जरी आपण UDCPR पूर्ण महाराष्ट्रासाठी केला तरी तो UDCPR जो आहे तो उल्हासनगरमध्ये लागू होत नव्हता, कारण की त्या ठिकाणी जे FSI कन्झ्युम्ड आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये FSI कन्झ्युम्ड आहे आणि त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटला देखील लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती. अशा याच्यामध्ये नवीन UDCPR जो आहे, नवीन पूर्णपणे कायदा फक्त उल्हासनगरसाठी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं जेव्हा ते UD मिनिस्टर होते आणि आज तसा निर्णय जो आहे हा देखील त्या ठिकाणी ड्राफ्ट करून रेडी आहे. ते येत्या सोमवारी जे आहे मला वाटतं या कॅबिनेटमध्ये येईल आणि हा रेग्युलरायझेशनचा विषय जो आहे उल्हासनगरचा तो पूर्णपणे जो आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात येईल आणि लोकांना जे आहे हे रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येईल, त्या ठिकाणी लोकांना क्लस्टरमध्ये देखील जाता येईल. क्लस्टरची जी पॉलिसी आहे ती ठाण्याला जी आहे आणि बाकी ठिकाणी जी आहे ती 10,000 मीटर त्याच्यावरती जर असेल तरच क्लस्टरमध्ये जाता येतं.
ती 10,000 मीटरची अट जी आहे ती पण आपण कमी केली आणि ती अट जी आहे ती 4,000 मीटरपर्यंत आणतोय, जेणेकरून छोटे छोटे क्लस्टर्स देखील त्या ठिकाणी तयार होतील आणि लोकांना जे आहे ते आपल्याला एक हक्काचं घर, स्वतःचं घर जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल, असे निर्णय देखील त्या ठिकाणी घेतले. त्याचबरोबर आर्किटेक्ट असोसिएशन आले होते, त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शनचे काही विषय होते, FSIचे काही विषय होते, ते ठाण्याच्या धर्तीवरती, जसं ठाणे महानगरपालिकेमध्ये 6 मीटर आणि 12 मीटरला जो नियम लागू आहे तोच नियम जो आहे तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण लागू त्या ठिकाणी होईल. असे विविध निर्णय जे त्या ठिकाणी केले आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आगरी बांधव त्या ठिकाणी राहतात आणि त्या ठिकाणी सावळाराम स्मारक, संत सावळाराम स्मारक, हे स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी जी आहे ती सगळ्या भूमिपुत्रांची त्या ठिकाणी होती. त्याच्यासाठी जागा जी आहे ती त्या ठिकाणी आम्ही शोधत होतो. एक जागा जी आहे ती नेतिवली टेकडीवरती आम्ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय केली, पण त्याच्यावरती आरक्षण हे वेगळं होतं. त्या आरक्षण बदलासाठी देखील त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा केला आणि आता ते आरक्षण बदलाची स्टेज जो आहे हा अंतिम स्टेजमध्ये आहे. ते आरक्षण बदलून संत सावळाराम स्मारकाला जागा जी आहे ही येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जी आहे ही शासनाकडून त्या ठिकाणी दिली जाईल. तर मला वाटतं एक मोठा निर्णय जो आहे हा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी झालेला आहे आणि संत सावळाराम महाराजांचं स्मारक जे आहे हे त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात जे आहे त्या टेकडीवरती त्या ठिकाणी उभं राहील. तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की एवढे मोठे निर्णय जे आहेत ते एका दिवसामध्ये जे आहेत हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, ठाणे उल्हासनगर महापालिका असेल, 14 गावं असतील आणि 27 गावं असतील, या सगळ्यांचे निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेतले आणि त्याचबरोबर सीए असोसिएशनला 10 गुंठ्याची जमीन जी आहे ती देण्याचं होतं ते देखील मान्य जे आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर सीए इन्स्टिट्यूटला देखील 10 गुंठे जमीन जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाईल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय जे आहेत ते या ठिकाणी घेतले गेलेत. मला वाटतं आचारसंहितेच्या अगोदर हे सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी होईल. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय दोन्हीही या सगळ्यांचेही खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर, 27 गावं, 14 गावं या सगळे निर्णय जे आहेत त्या ठिकाणी घेतले गेले. धन्यवाद. आत्ता बाईट नाही देऊ शकत त्याच्यावरती, शॉर्ट करू उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।